जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये आज सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी प्रचाराला जोरदार सुरुवात झाली। तांबापूर गौरीवाडा परिसरातील प्राचीन हनुमान मंदिर येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 14 मधील 4ही अधिकृत उमेदवार आणि जळगाव शहराचे आमदार राजू मामा यांच्या उपस्थितीत प्रचाराला शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला। यानंतर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान तांबापूर परिसरातील विविध भागात उमेदवारांनी आणि आमदार राजू मामा यांनी नागरिकांची भेट घेतली। मच्छी बाजार, शिरसोली नाका, अब्दुल हमीद चौक, टिपू सुलतान चौक, बिलाल चौक आदी भागात प्रचार करताना नागरिकांनी उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला। अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पहार घालून स्वागत केले तर काही ठिकाणी समस्या आणि अपेक्षा मांडण्यात आल्या। यावेळी आमदार राजू मामा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांचा मिळणारा प्रेमळ आणि विश्वासाचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। भाजपाने नेहमीच विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेश प्रगतीला प्राधान्य दिले आहे। येणाऱ्या काळात या प्रभागांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। प्रचार रॅली दरम्यान भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। एकूणच प्रभाग क्रमांक 14 मध्ये आजचा प्रचार दौरा यशस्वी ठरला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापले आहे। आज महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चारी कमळाच्या चिन्हावरती ते उभे, जनतेने त्यांना आशीर्वाद द्यावे असं नम्रपणे आम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतोय आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल, चारी उमेदवार विजयी होतील असा आमचा नक्की विश्वास आहे। कारण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून जनतेची सेवा हा उद्देश ठेवून आम्ही जनतेसमोर जातो। कोणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जनतेसमोर जाणार। विकास, जळगाव शहराचा विकास करत असताना बऱ्यापैकी विकास झालेला आहे, तरी काही कामं राहिलेले असतील ते भविष्यात करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। आम्ही नम्रपणे जनतेला आव्हान करणार की केंद्र आणि राज्य सरकार जर योजना देत असताना मतभेद होत नाही तर मला वाटतं मतदान करताना सुद्धा मतभेद व्हायला नको। जे सरकार आपल्या विकासाबरोबर असेल, जे विकास करतात त्याने आशीर्वाद द्यावे असं नम्रपणे आम्ही मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करू। त्यांचे आशीर्वाद घेऊ अशी जनतेला आवाहन करतो आणि सर्व जळगाव महायुतीमध्ये सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन करतो। जय हिंद। मुख्यमंत्री यांचा दौरा आहे, काय सांगणार? आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांना 2014 पासून महाराष्ट्राने त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि अंत्योदय या समाजातल्या महाराष्ट्रातले जे राहिलेले कामं, ते मग उद्योग असेल, समाजातला शेवटचा घटक असेल, त्याला घर देण्याचं काम असेल, त्याला धान्य देण्याचं काम असेल, या सर्व गोष्टीसाठी आदरणीय देवेंद्र असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, राज्यदादा असतील, यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये मागच्या विकासाच्या माध्यमातून घोडदौड चालू आहे आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यापर्यंत मला वाटतं विकास करण्याचं काम करतंय। महापालिकेमध्ये बघा, देवेंद्र भोईच्या नेतृत्वात महापालिका कर्जमुक्त होऊ शकली, ही मुख्यमंत्र्यांनी मोठी आपल्यासाठी उपलब्धी करून दिलेली, त्याच्यामुळे जळगावकर ते कधीच विसरू शकणार नाही।